आहे आणि प्रवेशद्वाराच्या इथे खूप मोठी घंटा आहे, खूप ज्याचं वजन खूप असणार आहे आणि ह्याचा साऊंड जो आहे तो सुद्धा तुम्हाला वेगळा ऐकायला येईल. मंडळी नमस्कार. आता मी वाशिम जिल्ह्यामध्ये अनसिंग या गावामध्ये आलेलो आहे आणि इथे तुम्ही जर बघितलं तर श्री शृंग ऋषी महाराज संस्थान. तर इतिहास असा आहे, कथा अशी आहे की रामायणामध्ये दशरथ राजाचा पुत्र कामेष्ठी यज्ञ झाला होता. त्याचे जे आचार्य होते ते शृंग ऋषी होते. तर ही शृंग ऋषींची तपोभूमी आहे आणि इथे आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. हेमाडपंथी मंदिर आहे, साधारण 500 ते 600 वर्षापूर्वी. या चांगला योग आहे आणि मी स्वतः नशीबच समजतो की आज नागपंचमी आहे आणि अनसिंग मध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आलो आणि मला आज नागपंचमीच्या निमित्तानं दर्शन होतं. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकविवन्धनान् मृत्योर्क्षीयमामृतात् ऋषिशृङ्गाय विभाण्डविसुताय च नमः शान्ताय विद्ये सर्वसौख्यजते मे भुजङ्गेशाय विद्महे सर्वराजाय धीमहि तन्नो नागप्रचोदयात्. शृङ्गऋषि भगवान् की जय. ओंकारनाथ भगवान की जय. ही आहे शृंग ऋषींची मूर्ती आणि त्याच्या बाजूला सुद्धा खूप छान, खूप जुनी अशी गणपतीची मूर्ती आहे. दगडात ती कोरलेली, खूप जुनी आहे, खूप जुनी. किती छान आहे. कुंड सुद्धा तितकंच जुनं आहे ना? तितकंच जुनं आहे. अच्छा. हा इकडे दिसतंय मला गायमुख. आता ही लेवल वाढलं, बाजूला धरण असल्यामुळे पाण्याची लेवल वाढली. हां, अदरवाईज श्रावण महिन्यात इथून सतत धार पडत राहते महिन्यात. भरलं की हो, हो, गरजेचं आहे. आणि ते दगडी ते किती जुनं आहे ना बांधकाम. हो हो जुनं आहे. हां, आणि इथे ते ते छोटं आड असतो त्या. हे आहे इथे. खूप कमी मंदिरं अशी आहेत जुनी हो हेमाडपंथी की ज्याला असं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच कुंड आहे. हो तुळजापूरला आहे. हो. आणि अनसिंगला हे जे मंदिर आहे शृंग ऋषीचं, तिथेच मंदिराच्या बरोबर समोर कार्लेकर महाराजांची ही गादी आहे.